मागच्या 4 दिवसात राज्याच्या राजकारणात अशा काही घटना घडल्यात की कुणाचा त्यावर विश्वास देखील बसणार नाही. होत्याचं नव्हतं झालं आणि नव्हत्याचं होतं झालं असं आपल्याला म्हणता येईल. कारण 4 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते अजित पवार, जे आज हयात नाहीत. आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. सुनेत्रा पवारांना या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर 3 महत्वाची मंत्रिपदं जी पूर्वी अजित पवारांच्याकडे होती ती त्यांच्याकडे आली. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, यामध्ये क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि अल्पसंख्याक विकास मंत्रालय, ही 3 मंत्रालय जी पूर्वी अजित पवारांच्याकडे होती ती आता सुनेत्रा पवारांच्याकडे आली. पण सर्वात महत्वाचं अर्थ मंत्रालय मात्र अजून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलं नाही. याच्याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे विलिनीकरण जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं होणार होतं त्याची शक्यता देखील आता समोर दिसत नाहीये. अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालंय. या सगळ्या काळामध्ये अतिशय शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र काहीही न करता विजेते ठरलेले आहेत. त्यांनी मग नेमकं काय केलं, कशा हालचाली केल्या, जे काही समोर घडताना दिसलं, मागच्या 4 दिवसात जे काही गडबड झाली, या गडबडीच्या मागे अत्यंत शांतपणे बसलेले देवेंद्र फडणवीस होते, हे तुमच्या देखील लक्षात येईल. नेमकं काय काय घडलं आणि काय काय बदल झालाय ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पहिली गोष्ट म्हणजे अजित पवारांचा 28 तारखेला मृत्यू झाल्यानंतर कोणत्याही हालचाली सरकारतर्फे कोणतंही जस्टिफिकेशन, क्लॅरिफिकेशन देण्याचा प्रकार मुख्यमंत्र्यांनी केला नाही. त्यांनी फक्त दुःख व्यक्त केलं आणि जे काही सरकारी नियमांनुसार करायला पाहिजे त्याप्रमाणे 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला. या गोष्टी त्यांनी केल्या. जे काही क्लॅरिफिकेशन द्यायचं होतं ते सिनियर पवार म्हणजे शरद पवारांनी दिलं की यामध्ये कोणताही घातपात नाही वगैरे वगैरे. या गोष्टी जर भारतीय जनता पक्षातर्फे किंवा मुख्यमंत्र्यांनी बोलल्या असत्या तर शंका आणखी जास्त वाढली असती. त्यामुळे त्यांनी ते केलं नाही, ही त्यांनी योग्य गोष्ट केली. त्यानंतर अजित पवारांच्या मृत्यूच्या गोष्टीबद्दल त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजलीच्या वर्तमानपत्रांमध्ये ॲडव्हर्टाईज दिल्या, त्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये आल्या. या सगळ्या गोष्टी अतिशय शांतपणे त्यांनी केल्या आणि एक गोष्टीचा संदेश दिला की अजित पवारांच्या कुटुंबाबरोबर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर देवेंद्र फडणवीस हे खंबीरपणे उभे आहेत या संकट काळात सुद्धा. 28 तारखेला मृत्यू झाल्यानंतर 29 तारखेला अजित पवारांचा दुपारी 1 वाजता अंत्यविधी पार पडला. या अंत्यविधीला देशाचे गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन नबीन देखील उपस्थित होते. असं म्हटलं जातं की त्यानंतर घडामोडींना अत्यंत वेग आला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 तारखेला देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा या निवासस्थानी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची मीटिंग झाली देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर आणि त्यानंतर असं ठरवलं गेलं की सुनेत्रा पवारांचा अत्यंत तातडीनं शपथविधी पार पाडला जाईल. त्यावेळी असंही सांगितलं की सुनेत्रा पवारांना गटनेता करण्यासाठी म्हणून एक मीटिंग घेतली जाईल आणि कदाचित याच मीटिंग नंतर शपथविधी होईल आणि खरोखर तसा तो शपथविधी शनिवारी म्हणजे 31 जानेवारी 2026 ला पार पडलाच. अजित पवारांच्या मृत्यूनंतर 4थ्या दिवशी ही गोष्ट घडली, हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे. या सगळ्या घडामोडी देवेंद्र फडणवीसांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या नेत्यांना म्हणजे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना खंबीरपणे पाठिंबा दिला आणि त्या घडामोडी जल्दीनं घडवून आणल्या. कारण त्या तशा घडल्यामुळं सिनियर पवारांना किंवा सुप्रिया सुळे यांना या सगळ्यामध्ये एंट्री करायला संधीच मिळाली नाही. त्यानंतर शरद पवारांनी मग आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत याची मला कल्पनाच नाही. सुप्रिया सुळे देखील मग केंद्रातल्या बजेट सेशनसाठी निघून गेल्या दिल्लीला. या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोर आल्या. यामध्ये कुठेही राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट सामील नव्हता. यामध्ये जे काही होते ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे लोक आणि देवेंद्र फडणवीस हे स्पष्टपणे दिसलं. म्हणजे थोडक्यात काय, जी गेम मध्ये एकदा शरद पवारांची एंट्री झाली, सुप्रिया सुळेंची एंट्री झाली तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच त्यांनी हायजॅक केली असती असं राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना वाटत होतं. ती गोष्ट फडणवीसांनी देखील ओळखली आणि या सर्व घटनांना इतकी गती आणली की या घटना होऊन गेल्या देखील आणि कोणाचा विश्वास देखील बसणार नाही इतक्या फास्ट त्या घडून गेल्या. आणि वर त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा जो निर्णय असेल त्याला आम्ही होकार देणार आहोत. म्हणजे आमची काहीही अडचण नाही असं त्यांनी सांगितल्यामुळं इथं कुठलंही भारतीय जनता पक्षाचा किंवा मुख्यमंत्र्यांची मर्जीचा प्रश्नच येत नव्हता. त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसनं निर्णय घेतलाय, आमची तयारी आहे आणि त्याप्रमाणे सुनेत्रा पवारांना आम्ही शपथविधी करून टाकला. या संपूर्ण घडामोडी घडत असताना देखील भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, फडणवीसांच्या विरोधात काहीतरी ऑपोजिशनला करता आलं असतं किंवा त्यांच्यावर आरोप करता आले असते, पण असे आरोप करायची संधी फडणवीसांनी दिली नाही.
इथं दुसरी एक गोष्ट फडणवीसांनी जाता जाता सहजपणे केली ती म्हणजे अर्थ मंत्रालयाचा चार्ज स्वतःकडे ठेवून घेतला आणि याबद्दल देखील कुठल्याही प्रकारचा दंगा विरोधकांना देखील करता आला नाही. इथं उपमुख्यमंत्री पदाची शपथ जरी सुनेत्रा पवारांना मिळाली असली तरी त्यांना 3 मंत्रालय मिळाली. अर्थ मंत्रालय जे अजित पवारांच्याकडे होतं ते त्यांना मिळालं नाही. आणि याबद्दलची कोणतीही तक्रार किंवा कांगावा अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसनं केला नाही. म्हणजे या पदाचा कोणता तरी निकाल येणाऱ्या काळात लावला जाईल, पण तुर्तास तरी यावर्षीचं बजेट हे देवेंद्र फडणवीसच मांडतील अशी शक्यता दाट आहे, कारण त्यांनी त्या दृष्टीनं हालचाली चालू केल्यात असं नागपूरमध्ये त्यांनी बोलताना सांगितलं. त्यामुळं असं सध्या तरी दिसतंय की देवेंद्र फडणवीस हे मंत्रालय आपल्याकडेच ठेवतील, भारतीय जनता पक्षाकडे ठेवतील आणि त्या बदल्यात 1 किंवा 2 उरलेली दुसरी कोणती तरी मंत्रालयं ही राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जातील. कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडे या मंत्रालयाचा चार्ज घ्यावा असा कोणताही महत्वाचा नेता आता सध्या नाही आणि ज्याच्याकडे तो चार्ज दिला जाईल तो राष्ट्रवादीचा दुसरा महत्वाचा नेता असेल अजित पवारांच्या नंतर. म्हणजे भलेही सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री असल्या तरी देखील दुसरा महत्वाचा नेता सुनेत्रा पवार नसतील तर तो नेता असेल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता ते अर्थमंत्रीपद कुणालाही दिलं जाणार नाही याचीच शक्यता जास्त आहे आणि ही गोष्ट फडणवीसांनी अगदी व्यवस्थित साधलेली आहे आणि त्याच्याबद्दल त्यांच्यावर कुणीही ब्लेम करत नाहीये. राष्ट्रवादीचे हे सगळे नेते, मंत्री, आमदार हे फडणवीसांच्या बरोबर इतक्या व्यवस्थित रॅपोमध्ये जुळलेले आहेत की आता त्यांना शरद पवारांच्याकडून आज्ञा घेण्यापेक्षा किंवा शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडून कंट्रोल करून घेण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांच्याकडून कंट्रोल करून घेणं हे जास्त सोपं आणि सोयीस्कर असं वाटतं. म्हणूनच येणाऱ्या काळात अशी शक्यता जास्त आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा हा जो अजित पवार गट आहे त्याचा एक प्रकारे कंट्रोल हा फडणवीसांच्या हातात नेहमी राहील. कारण फडणवीसांनी त्यांना मागच्या 4-5 दिवसात ज्या पद्धतीनं हँडल केलंय, ज्या पद्धतीनं मान दिलाय किंवा ज्या पद्धतीनं त्यांना रिस्पेक्ट केलाय, या गोष्टी बघितल्या तर या सर्व नेत्यांना फडणवीस हे जास्त जवळचे वाटतात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या पेक्षा. हे इथं स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. त्यामुळं फडणवीसांनी मागच्या 4-5 दिवसात अत्यंत शांत राहून ज्या काही हालचाली केल्या किंवा हालचाली न केल्या या सगळ्या गोष्टींच्यामुळं फडणवीस हे आत्ताच्या सरकारच्या बेटर कंट्रोलमध्ये आहेत, आत्ताच्या अलायन्सच्या बेटर कंट्रोलमध्ये आहेत आणि होणारं जे राष्ट्रवादीचं विलिनीकरण आहे ते कदाचित ते आणखी जास्त काळासाठी टाळू शकतात. इतकी पॉवर आता फडणवीसांच्याकडे आहे. म्हणजे एनसीपी फडणवीस कंट्रोल करतात असं म्हणता येत नाही, पण एनसीपी वरती फडणवीसांचा जो प्रभाव आहे तो आतापर्यंत कधीच नव्हता, इतका जास्त आहे एवढं मात्र नक्की. या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.